रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 12/12/2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 40वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत हापेश्वर या ठिकाणावरून। सकाळचे आता वाजलेले आहेत 6:45, कारण की पुढचा रस्ता पगदंडी आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लेट निघायचं रात्रीच ठरवलं होतं। तर निघालेले आहेत सगळे परिक्रमावासी। तर चला बघू आज काय प्रसंग येतात आणि काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। निघालेले आहेत परिक्रमावासी सकाळ सकाळी। नर्मदे हर, नर्मदे हर। सकाळी एवढी प्रचंड थंडी होती। रोज आम्ही उठून 4 वाजता स्नान करत असतो, पण आज 6:30 पावणे 7ला जायचं होतं, म्हणून सर्वांनी ठरवलं की 5 वाजता उठायचं। 5 वाजता उठले, पण एवढं गार पाणी होतं, असं वाटलं की फ्रीजमधून नाही, आपण फ्रीजरमधून काढल्यावर किती थंड थंड पाणी असतं तसं पाणी होतं। पण आपल्यासोबत मैया असते, त्याच्यामुळे स्नान करणं गरजेचं आहे। स्नान केलं आणि सगळे शेकत येऊन बसले, त्यानंतर आरती पूजापाठ झाला आणि मग निघालेलो आहोत। प्रचंड थंडी वाढलेली आणि कसं इथं मैया शेजारी आहे आणि त्यात पूर्ण झाडी आहे, जंगल आहे, त्याच्यामुळे अजून जास्त प्रमाणात थंडी वाजते। शुलपाणीतही असंच व्हायचं। तर चला निघूयात। परिक्रमावासी लागलेले आहेत रस्त्याला सकाळ सकाळी। नर्मदे हर। तरी जास्त परिक्रमावासी नव्हते, आम्ही होतो, म्हणजे आमच्या सोबतची लोक आणि वरून 5 लोक होती, बाकीचे तेही साधू होते। कारण या रस्त्याने कोणी येत नाही, थोडासा फेरा पडतो 12 किलोमीटर आणि हापेश्वर छान आहे तीर्थ बघण्यासारखं। तर काही काय करतात की रोडचा कमी किलोमीटरचा विचार करतात की किलोमीटर कुठून कमी आहे त्या साईडने जातात। 2022ला मी इकडनं चालले होते, 23-24ला मात्र तिकडनं गेले, पण 25ला हा योग आला इकडनं येण्याचा। तर निघूयात। खालचा जो आम्ही उतार आहे तो उतरून पुन्हा या चढायला लागलेलो आहोत। सकाळचे 7 वाजलेत, तरी असं वाटतं की आताशी 6 वाजलेत। चढून आल्यावर पुन्हा लागलेला आहे हा उतार आणि समोर गेल्यावर एक दुकान लागेल, त्या दुकानापासून उजव्या हाताने आम्हाला वळायचं आहे, जे आम्ही काल रस्त्याने आलो होतो। ह्याच रस्त्याने आम्ही काल आलो होतो, पण मागून आम्हाला रस्ता होता। आश्रमातून निघल्यापासून एक अर्धा किलोमीटर पुढे आलो आणि मी मागाशी म्हटलं की एक दुकान लागेल आणि त्याच्या उजव्या हाताने परिक्रमा मार्गाचा रस्ता लागेल। तर सकाळ सकाळी परिक्रमावासी या ठिकाणी चाय प्रसादी आणि बिस्किटाचा बालभोग करतायत। नर्मदे हर, नर्मदे हर। सर्वांना चहाची इच्छा झाली होती। नर्मदे हर। सगळ्या परिक्रमावासियांनी चाय प्रसादी घेतली आणि आता पुढे आम्ही प्रस्थान करतोय। तर इथे आहे नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग लिहिलेला आहे। तर आता या पगदंडी मार्गाने आम्ही जाणार आहोत आणि सांगितलं गेलेलं आहे की 2 किलोमीटर असा पगदंडी मार्ग आहे, त्याच्यानंतर रोडच रोड आहे। कारण मागच्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस रिटर्न आम्हाला कडीपाणीला जावं लागत होतं आणि मग तिथून पुढे बखतगड, पण आता इथूनच हा मथवाडला निघतो आणि मथवाडवरून डायरेक्ट पुढे आठ्ठाला निघतो। तर चला निघूयात। नर्मदे हर, नर्मदे हर। पूर्णपणे असा हा उतार आहे, हळूच। आम्ही आता उतार खाली उतरून आलेलो आहोत आणि काय परिक्रमावासी जे आहे ते उतार उतरून येत आहे आणि इकडे पाणी जे आहे ते लिकेज झालंय, त्याच्यामुळे इथे वॉटर फ्लो होतोय। हा
आणि सकाळ सकाळी लागलेली आहे आम्हाला एक नदी. तर ही नदी क्रॉस करून वरती समोर डोंगरावरती असं चालत जायचं आहे, जो चढाचा रस्ता आहे. सॉक्स भिजतात काही, नर्मदे हर सॉक्स पायात पाणी जाते का? लांबून पर्यंत नदी आलेली आहे. नर्मदे हर. तर मी आले नदी क्रॉस करून, बाकीचे परिक्रमावासी येत आहेत आणि आम्ही हा डोंगराचा चढ आहे तो चढायला सुरुवात केलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. डोंगराचा भाग जो आहे तो आम्ही वरती चढून आलेलो आहोत आणि हापेश्वरचा जो दुसरी बाजू होती गावाची ती आम्हाला लागलेली आहे. निघालंय सकाळ सकाळी. सूर्योदय झालेला आहे आणि या झाडातून खूप सुंदर असं जे आहे ते चित्र पडलेलं आहे सूर्योदयाचं. आणि वरती आलो तसं थोडीशी हलकी थंडी कमी झालेली आहे. तर पुढे आल्यानंतर आम्हाला लागलेला आहे हा बोर्ड, नर्मदा परिक्रमा मार्ग. म्हणजे एकटा जरी माणूस आला तरी व्यवस्थित चालत येईल. नर्मदे हर. तिथला बोर्ड बघून सगळे परिक्रमावासी निघलेले आहेत या कच्च्या मार्गाने. आणि कडेला आहे हा डोंगर, उंच झाडी. नर्मदे हर. सकाळ सकाळी जास्त रनिंग होते, उन्हाचा त्रास होतो चालायला. ओले झाले सॉक्स. नर्मदे हर. नर्मदे हर. मंदिरातून तर जिथे झेंडे आहे तिथून आम्ही आलेलो आहोत आता. कदाचित आसन रोड तिथून पायवाट होती, तिथून विचारलं नाही ना कोणाला, सकाळ सकाळी डायरेक्ट निघलो. तर पुन्हा हा कच्चा मार्ग आलेला आहे डोंगराचा, वरती चढून जावं लागणार आहे. नर्मदे हर. एका रांगेने सगळे परिक्रमावासी हा डोंगराचा चढ आहे तो चढत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासी वरती गेल्यावर निरीक्षण करतात. डोंगर चढून आलेला आहोत. इकडे पोलीस काकांना गरम झाले, स्वेटर काढतात. पाठीमागे जसं सुंदर दृश्य होतं त्याच्यापेक्षा सुंदर पुढे दृश्य आहे. एक चढ झाला की दुसरा लगेच उतार आहे. नर्मदे हर. आणि समोर परिक्रमावासी चाललेले आहेत. रुपाली मैया आहेत, तिकडनं आम्हाला जायचं आहे. उंच झाडी बघा. पुन्हा लागलेला आहे हा उतार. इतकं सुंदर वाटतं ना हे बघायला सगळं. मी कालही म्हटलं ना आजही म्हणते, पुन्हा एकदा आम्हाला या शुल्पानी झाडीची जी आहे ती आठवण एकदा ताजी झालेली आहे. या निसर्गाकडे बघून चाललो ना असं वाटत सुद्धा नाही किती किलोमीटर आले. वरती आहे एक आश्रम,
कदाचित मंदिरही असेल. झेंडे दिसत आहे समोर बघा. पाटील बाकडे पाटील बाबा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. समोर आल्यानंतर पुन्हा एकदा इथे पाटी लिहिलेली आहे परिक्रमा मार्ग. कारण परिक्रमावासियांना कदाचित असा भ्रम होतो की हा डोंगर पायवाट जिथं रोळलेली त्याच दिशेने जातात, पण इकडे आहे परिक्रमा पैदल मार्ग. कदाचित समोरचा डोंगर चढायचा असेल. झाड खूप जुनं दिसतंय हे. एक लाईनीने परिक्रमा असे चाललेले आहेत. अशी मी जे मंदिर आश्रम दाखवलेला आहे ते समोर आहे आणि पूर्ण चारही बाजूने हा डोंगर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कसे रस्ते आहेत बघा. खूप स्ट्रगल करावं लागतं परिक्रमेमध्ये. मैया करून घेते पण सर्वांकडून, कोणालाही कसल्या प्रकारचा त्रास नाही होत. हा जो डोंगर आहे चढून आल्यानंतर परिक्रमावासियांनी इथे विश्रांती घेतलेली आहे आणि वरती एक कुटिया आहे. तर या ठिकाणी हनुमंतरायांचं मंदिर आहे. परिक्रमावासी चाय प्रसादीसाठी बसलेले आहेत आणि समोर पुन्हा एकदा चढ आहे. नर्मदे हर. सगळ्या परिक्रमावासियांनी कुटियाच्या इथे चाय प्रसादी घेतलेली आहे आणि सगळे पुढे मार्गस्थ झालेले आहेत. आता नर्मदे पुन्हा लागलेला आहे हा डोंगर जो चढायचा आहे. नर्मदे नर्मदे. चाय प्रसादी घेऊन आम्ही उंच डोंगरावरती चढलो. उंच डोंगरावरती आल्यानंतर हा पूर्ण असा नजारा आहे. खाली आहे नर्मदा मैया आणि चारही बाजूने भली भली मोठी मोठी डोंगर आहेत. नर्मदे हर. इकडे बघा खूप मोठे डोंगर आहे. हा खाली बघा तिथे एक घर दिसते, इकडे एक घर आहे. नर्मदे हर. चला, आज सकाळपासून सगळे रस्ते डोंगर चढण्याचेच आहे. पुन्हा एकदा शुल्पानी त्रिवस गेल्यासारखं होतंय. शुल्पानीची दुसरी बाजू आहे अपोजिट साईड. बादलच्या समोरची. सकाळपासून नुसतेच चढ होते, तर आता लागलेला आहे उतार. घनदाट जंगल भरलंय, सगळं डोंगर आहेत. कमंडलूचा आवाज येतोय माझ्या. वळणावळणांचा रस्ता आहे.
संपूर्ण हा निसर्ग आहे आणि या निसर्गातून चालायला इतका सुंदर अनुभव येतोय ना की तो शब्दातही वर्णन करू शकत नाही. मोबाईलमध्ये सुंदर दिसतंय तितकंही डोळ्यांनी बघायला खूप गोड वाटते. इथली नैसर्गिक हवा, त्यानंतर प्रदूषण नाही आहे कुठल्याच प्रकारचं. आम्ही थोडंसं फेऱ्यातून आलो, फेऱ्यातून म्हणण्यापेक्षा जास्त किलोमीटरने आलेलो आहोत, पण एक वेगळ्याच प्रकारचा हा अनुभव आहे. बखतगड साईडने थोडंसं लवकर जातं, 10-15 किलोमीटर जरी आम्हाला जास्त पडलं तरी मात्र हा आनंद तिकडं भेटला नसता आम्हाला, कारण 4000 किलोमीटरची परिक्रमा आहे. 15 किलोमीटरने काही जास्त होणार नाही. बघा ना कसलं सुंदर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आम्ही आलेलो आहोत आता खाली हा उतार उतरून. लहान लहान मुलं आलेत आम्हाला बघायला. या रोडने परिक्रमाची फार कमी प्रमाणात येतात. कदाचित पुढचा डोंगर चढायचं आहे वाटतं. हा, ते काय तिथून रस्ता आहे. अभी आप पढ़ाई करते पीछे, हाँ? तो कौन सा क्लास में जो को मैं गिर जाती ना अभी? नर्मदे हर. तो पतंग वाला कौन सा क्लास में? स्कूल में जाते हैं? कहाँ है स्कूल? चलो नर्मदे, वहाँ जाते हैं. अच्छे पढ़ाई होती नर्मदे है. क्या नाम है तेरा? उमलेश. और तेरा? नहीं, तुझा नाम क्या है? तिलक. कैलाश. और वो नीचे बैठे है वो? आकाश. और तू रे? नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आम्हाला एक लागलेलं आहे सुंदर असं घर. कदाचित दुकान आहे हे. तिथं दीदी बघा. नर्मदे हर. इधर आओ. नर्मदे हर. खूप सुंदर आहे. ती घाबरलीत पण आम्हाला बघून. नर्मदे हर. पुन्हा एकदा उतार असेल आणि मग परत चढ असेल. डोंगर चढून आणि उतरून आल्यानंतर पुढे परिक्रमावासियांनी या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे आणि चिवडा होता, तो चिवडा सगळेजण खात बसलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर थोडासा बालभोग घेतलेला आहे आम्ही. बालभोग म्हणजे चिवडा होता, तोच घेतला आणि निघालोय पुढच्या मार्गाला. तर पुढे आहे आज डोंगर, म्हणजे मागाशी होता ना, अजूनही आहे. 6-7 किलोमीटरचा असा डोंगराचा रस्ता आहे. नंतर लागेल आम्हाला सपाट रस्ता. म्हणजे या रस्त्याने मी पहिल्यांदाच चाललेली आहे. पूर्ण नर्मदा परिक्रमा जेवढ्या केल्या 3-4, तर पहिल्यांदाच निघालेली आहे. समोर लागलेला आहे हा वळणांचा चढाव आणि घाट. समोरचा डोंगर चढायचा आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमा अशी सुरू झालेली आहे वर चढण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर 2 मार्ग लागलेले आहेत. नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग. तर देरोली मधले, गुजरात मधील देरोली गावचे बकुल आश्रमाचे आम्ही खूप खूप मनापासून सगळे परिक्रमावासी आभार मानतो की त्यांनी प्रत्येक ठिकाणी आम्हाला बोर्ड लावून असं मार्गदर्शन केलेलं आहे की एकटा जरी परिक्रमावासी आला तर कुठल्याही प्रकारचं वाट चुकणार नाही, योग्य दिशेने जाईल. मनापासून तुमचे एकदा सर्वांचे धन्यवाद आणि असेच चांगले कामं करत राहा.
नर्मदे हर. संपूर्ण हा नागमोडी वळणांचा रस्ता आहे आणि इकडे कडेला आहे डोंगर. आणि आता अशी कुठेतरी सकाळपासून हा साधा रस्ता आलेला आहे. साधा म्हणजे सरळ सरळ रस्ता, नाहीतर सकाळी निघलो तसं चढ उतार, डोंगरावर चढा खाली उतरा. आता इथपर्यंत तरी ओके दिसतोय रस्ता. पुढे बघू आता कसं भेटते अजून. आणि अशा सपाटीच्या रस्त्याला काय होतं, सकाळ मग परिक्रमा अशी पटपट पटपट चालतात. चढतानाही दम लागतो आणि उतरताना पायाला गोळे येतात. मग ज्या दिवशी जास्त असे चढ उतार आले ना त्या दिवशी खूप गोड झोप लागते सगळ्यांना. नागमोडी वाट आम्ही चालून आलेलो आहोत. त्यानंतर आता समोर लागलेला आहे एकदम स्ट्रेट असा उतार. आणि तिथे परिक्रमा अशी दिसतात बघा, बारीक बारीक बॅग आहे त्यांच्याकडं. तर तो रस्ता असा वरती चढून जाऊन असा वरती निघणार आहे. तर चला जाऊयात. नर्मदे हर, नर्मदा आजी. परिक्रमा अशी बघा तिथे वरती चढलेले आहेत, दिसणारही नाही कदाचित. ती गाडी आली ना तिथून असा वरती स्ट्रेट रस्ता आहे. तर आम्ही हा जो चढ आहे तो उतरून आता आलेला आहोत. बघा वरती शिट्टी वाजते. परिक्रमा अशी आता उतरत आहे हा रस्ता. इथून ही नदी क्रॉस करून असं नागमोडी वाटेने असं वरती चढून असं असं जायचं आहे. चलो नर्मदे हर. परिक्रमा अशी ही नदी ओलांडून गेलेल्या आहेत समोर. आणि हा उतार उतरून आलेले आहेत काही परिक्रमावासी. नर्मदे हर. आताच ही नदी क्रॉस केलेली आहे आणि लागलेला आहे हा संपूर्ण घाटाचा रस्ता. इतका अनुभव छान येतोय ना आणि सुंदरही एवढं वाटतंय. खरंच या वर्षी असं वाटतंय म्हणजे पहिले 3 परिक्रमा केल्यात काय वाटत नाही, पण ही परिक्रमा एक वेगळीच अनोखी परिक्रमा. आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा केलीच पाहिजे. समोर लागलेला आहे हा स्ट्रेट चढाव. आणि आम्ही मग अशी ते गुरं चरत आहेत तिथून आम्ही आलेलो आहोत. खाली परिक्रमा अशी दिसतात बघा तिथं. तिथून अशा या रस्त्याने नर्मदे हर. परिक्रमावासी आनंदानं हा जो चढ आहे तो पळून येत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा किती कठीण हा चढ आहे. दिसायला जरी सोपा दिसला तरी एवढा भयान चढ आहे की आपला पल्स आहे ते डायरेक्ट प्लस 100 प्लस 150 प्लस होतात. नर्मदे हर. चला. तर जो डोंगर होता तो डोंगर चढून सगळे परिक्रमावासी वरती आलेले आहेत. आणि वर आल्यानंतर इथे एक दुकान आहे आणि घरही आहे. परिक्रमावासियांनी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे पिण्यासाठी घरातून. आणि सगळेजण विश्रांतीला बसलेले आहेत. समोरच इथे घर आहे आणि या पिकअपच्या मागे दुकान आहे. परिक्रमावासी बसलेले आहेत. बसल्या बसल्या सगळेजण खायला लागलेले आहेत. इकडे चिखले बाबांनी केले समोर प्रस्थान. नर्मदे हर, नर्मदे हर. पुढे आल्यानंतर परिक्रमावासियांनी थोडे थोडे फुटाणे खाल्ले आणि निघाले पुढे. कारण सकाळपासून गेले आता 8 किलोमीटर झालं. नुसता चढ उतार, चढ उतार, वळणांची रस्ते. आणि चढ पण असे नाहीत लांब लांब, अर्धा किलोमीटरचे चढ आहेत. उतारही तितकेच आहेत. चढायला काय होतं, दम लागतो आणि उताराला पायांना लोड येतो. त्याच्यामुळे प्रेशर पडलं की रात्री आता पाय ठणकतील. बघा समोरचा चढ कसा. नर्मदा मैयाचं दर्शन. नर्मदे हर. इकडे नर्मदा मैया आमच्या समोर आहे. मैयाचं पुन्हा एकदा दर्शन झालेलं आहे.
आणि लांबपर्यंत तुम्हाला डोंगर दिसत असेल. सगळे आम्ही तेवढे पार करून आलेलो आहोत. हे बघा कसला चढ आहे हा. आज काही खरं नाही सगळ्यांचं. आणि 20 किलोमीटर पर्यंत असाच रस्ता आहे आता. डोंगर चढायचं, उतरायचं, चढायचं, उतरायचं. नर्मदे हर. काय भारी बाया गोरे. काश्मीर टू फक्त इथं काय आहे, ऊन आहे. पावसाळ्यात तर एक नंबर दृश्य असेल इकडे. बघा परिक्रमावासी. पुढे आल्यानंतर आम्हाला डांबरे रोड लागलेला आहे आणि शाळा सुटली त्याच्यामुळे लहान मुलं आलेले आहेत इथे दुकानात काय खाऊ घेण्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. चला जाऊया. इथं पाणी होतं पिण्यासाठी घेतलेलं आहे. रस्ता लागला डांबरी. कुठपर्यंत आहे काय माहिती. हा मध्ये हर. शाळा अजून उघडलीच नाही वाटतं. शासकीय प्राथमिक विद्यालय आहे. जिल्हा अलीराजपूर मध्य प्रदेश लागला आम्हाला इथून. चला, एका काकांनी सांगितले आता जरी डांबरी रस्ता लागलेला असला तरी अजून पुढचा तुम्हाला डोंगर चढायचा आहे. हे क्षणिक सुख आहे डांबरी रोडचं. आम्हाला सांगितलंय अर्धा किलोमीटरवर आश्रम आहे. पण मागापासून चालतोय ते अर्धा किलोमीटरच कुठे आहे काय माहिती. 3 किलोमीटर झालं असं ना अर्धा किलोमीटरच्या नादात. लहान लहान पोरी शाळेतल्या. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासी हा डोंगर उतरून खाली येत आहे आणि समोर आहे हे उंच उंच पहाडी. खालून तिथून छोटा झरा वाहतोय. नर्मदे हर. खूप सुंदर अशी इथे घरं आहेत. कदाचित पुढे झेंडा लागलेला आहे तिथे आश्रम असावं. तर हे आहे आकडिया गाव. नर्मदे हर. मध्य प्रदेश मधील अलीराजपूर जिल्हा आहे. आकडिया गाव. नर्मदे हर. जो अंदाज वाटला होता आश्रमाचा ते हे आश्रम निघालेला आहे. आश्रम नाही पण या ठिकाणी सेवा देतात परिक्रमावासींची. तर आलेत परिक्रमावासी. परिक्रमावासी येऊन बसलेले आहे आणि परिक्रमावासियांसाठी अजून तिकडे जागा पुरावी म्हणून काळं कापड टाकत आहे बसण्यासाठी.
परिक्रमावासी आले आणि आल्यानंतर सगळ्यांनी इथे आराम केलेला आहे. काहींचा आराम चालू आहे, माझाही आराम झाला. आणि आतमध्ये इकडे चालू आहे भोजन प्रसादीची तयारी. वाव, घरात डिझाईन बघा ही कशी आहे. सारवलेलं आहे ना हे? कोबा करून सारवलंय का? नाही सारवलेलं आहे. कोबा करून त्याच्यावर डिझाईन काढली आहे आणि त्याच्यावर सारवून घेतलं. आतमध्ये घर आहे हे. कशाचं घर आहे हे? कुठं? फुलारू आहे. इकडे काकी कापत आहे पपई. आपण बघू आतमध्ये भाकरी चालल्यात. देवघर आहे इकडे. आणि इकडे छोटी दिदी आहे, कन्याने एक माताजी आहेत. एकसारखं भाकरी केलं त्यांनी मक्याच्या. कशावर थापताय? पेपर एकच हाताने. छोटीच दिदी बघा ना. पाण्यावरती भाकरी ना. फिनिशिंग यूट्यूब पे है ना? हाँ यूट्यूब का है. हाँ देखा था आपने. इकडं भाजी शिजती है. कहाँ पे पहाड़ पे चढ़ के नीचे उतर थे. हाँ 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 यूट्यूब पे. काय सुंदर भाकरी केली हो ही. फिनिशिंग एक नंबर आहे. 360 डिग्री एकदम गोल. हाँ आले. कारागिरी बाबा ही पण खूप छान छान. ही आदितीची मम्मी आहे आणि चुलीवरती इकडे भाजी शिजत आहे. आणि इकडे सुंदर अशी पातळ तिने भाकरी केलेल्या आहेत आणि एकसारख्या सगळ्या भाकरी केलेल्या आहेत तिने एकटीनेच. नाम क्या है तुम्हारा दीदी? नाम संता. संता नाव आहे दीदीचं. बघा भाकर कशी बघ थापते. आपण एक रेसिपी बघू त्याची. दो साल मैंने सेवा दी. मैंने मतलब पानी का चाय का मधला भाग ती काढते ना. 1000 से ऊपर. तुझे कपडे दिले 2000 से ऊपर थे. उधर महाराष्ट्र में मिले थे मेरे को. 5 तारीख को निकले हो. अभी क्या बाकी कम हो गए, बाकी आगे चले गए. 700 ही लोग बचे ऐसा सुना था. वो पार दरिया पार करके सब बस में बैठ के चल देते हैं. जो थक जाते हैं जाओ गाड़ी पे बैठ के आगे निकलो. हाँ कोई दिक्कत नहीं, वो देख रहे हमको. एक ऑब्झर्व केलं का गौरीताई? एवढी चपाती भाकरी केली पण एक कण शिकाचा बाहेर सांगलेला नाही. नाही पण एक कण सांगलेलं नाही. भैया सुना. सुंदर अशी भाकरी तयार झाली. ती पण चुलीवरती.
या दीदीसोबत मी आता थोडीशी चर्चा केली तर या दीदीने सांगितलं की ही ज्या गावामध्ये राहते त्या गावामध्ये फक्त 5वी पर्यंत शाळा आहे आणि 5वी पासून पुढे इथून पुढे 15 किलोमीटरवरती मथवाड आहे, तिथे शिकण्यासाठी जायला लागतं. पण गाडी नसल्या कारणाने ते शाळेला जात नाही. आणि मी तिला विचारलं तुझं वय किती, तिला वयही माहित नाही तिचं. तिला जन्मतारीख विचारली, वाढदिवस कधी असतो, तिला तेही सांगता येत नाही. म्हणजे बघा किती गरीब परिस्थिती आहेच तर खरं, पण हुशार किती आहे. भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे आणि भोजन प्रसादीची पंगत बसलेली आहे. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. भोजन प्रसादीमध्ये आहे उडदाची डाळ आणि मक्याची भाजी. आज के अन्नदाता की जय. तर भोजन प्रसादी झालेले आहे. खूप सुंदर असं त्यांनी भोजन बनवलेलं होतं. मनापासून त्यांचे आभार. आणि आता निघतोय पुढे 12 किलोमीटर जायचं आहे. सगळा मगाशी जसा रस्ता बघितला सकाळपासून चढाचा तसा सेम रस्ता आहे आणि 12 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे लवकर पटपट जावं लागणार आहे. वळणाचा रस्ता लवकर उरकत नाही. तर चला आता निघतोय आम्ही थोड्या वेळात, 5-10 मिनिटं बसून. आम्ही ज्यांच्या घरी आता भोजन प्रसादी केलेली आहे, दरवर्षी हे या ठिकाणी सेवा देत राहतात आणि दादा गुरुही या ठिकाणी येतात. आपके पास या दादा गुरु भी आते ना? रोज कितने परिक्रमावासी रुकते हैं? 20, 25, 30 सुबह और शाम. हाँ और आपको कोई नहीं देता है, आप ही खुद ही खिलाते हो सबको? हाँ, खुद ही खिलाते. बघा हे त्यांचं घर आहे आणि त्यांची छोटी कन्या आहे ती ब्ल्यू ड्रेस वाली. तिने सर्वांसाठी या ठिकाणी मक्याच्या भाकरी केलेल्या आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. तर निघालेला आहोत आम्ही पुढच्या मार्गाकडे. तर बाबाजींनी सांगितलं की 4-5 किलोमीटर पर्यंत तुम्हाला चढ लागणार आहे आणि आता वाजलेले आहे 1:15. इथून पुढे आम्हाला हा घाटाचा रस्ता 12 किलोमीटरचा पार करायचा आहे आणि एक नंतर आम्हाला सपाटीचा 12 किलोमीटरचा रस्ता पार होत नाही. आता हा काय होईल काय माहिती. समोर आल्यानंतर अशी डोंगराची बाजू लागलेली आहे. चाललेलो आहोत आम्ही इकडे डोंगराच्या कडेकडेने. नका नका नवीन घेऊ, चला नका नका जाऊ, रिटर्न माई आहे तुमच्याकडे, नका जाऊ. घनदाट जंगल आहे, डोंगर आहे आणि दुपारचं कडक ऊन झालंय आणि या दुपारच्या कडक उन्हामध्ये परिक्रमावासी भोजन प्रसादी करून या नागमोडी वळणाच्या घाटातून चाललेले आहेत. उंच या डोंगरातून घाटाचा रस्ता चढून आल्यानंतर परिक्रमावासी बसलेले आहेत विश्रांतीसाठी. नर्मदे हर. घामाघूम झाले बघा, अर्धा 1 किलोमीटरवरच. नर्मदे हर. क्षणभराची विश्रांती करून, क्षण म्हणजे 1-1.5 ते 2 मिनिटाची विश्रांती करून निघालेले आहे सगळे परिक्रमावासी पुढच्या मार्गाला. आणि हा डोंगर दिसत असेल ना, तो
पाठीमागचा तो पूर्ण चढायचा आहे. दिसायला जरी छोटा असला ना चढायला खूप डेंजर आहे. चला मैया जसं चालवण तसं चालायचं. एवढा खतरनाक खप्पर मला आम्ही पार केला. म्हटलं हा आम्ही सहज पार करू. शेवटी मैया आमच्यासोबत आहे. चलो नर्मदे हर नर्मदे हर. हा उंच घाट चढून परिक्रमा असे आलेले आहे. भयंकर अशी धाप लागते, दम लागतोय. अजून किती काय माहिती. एवढं भयान आम्ही आज डोंगर चढतोय. असं वाटतं एका दिवसात शुल्पाने चढून आलोय आम्ही. आई पुढच्या रस्त्याचं निरीक्षण करते. हे बघा अजून किती उंचावर आहे. पाणी नाही तर निदान बसून आराम करून घ्या. म्हणजे वरचं नाहीये का? डोंगराचा चढ चढून आल्यानंतर परिक्रमा अशी बसलेले आहे तिथे विश्रांतीला. हे बघा एवढा डोंगर चढायचं राहिलाय. बाकीचा इतका डोंगर चढून आला आता दिसणार पण नाही. मी काय उठत नाही. डोंगर चढून आल्यानंतर इथे परिक्रमा असेल ना बस पाण्याची व्यवस्था आहे. इथे घर लागलेलं आहे, दुकानही आहे. परिक्रमा असे पाणी घेत आहे. मी घेतलं याच्यामध्ये पाणी आणि थोडं हिरवं दिसते. सर्वांना दिलेलं आहे इथे पाणी. आता सगळं आहे उतार, नाही तर 12 किलोमीटरचा सगळा चढ चढून आलेले आहेत. या मार्गाने खूप परिक्रमावासी येतात म्हणजे दिसलेच नाही आम्हाला आम्ही सोडून. तर आम्ही तिथे सर्वांनी थोडीशी विश्रांती केली आणि पुढे निघालो. तिथे पाणी घेतलं पण तिथलं त्या बाबाजींनी पाणी दिलं ना तरी थोडंसं हिरवं होतं. त्या पाण्याने कदाचित आम्हाला पोटालाही त्रास झाला असता. कारण एवढं पण आभार आहेत त्यांचे, त्यांनी आम्हाला पाणी तर निदान हिरवं का होईना थोडंसं दिलं. कारण एवढं आम्ही 12-13 किलोमीटरचा एकदम चढ चढून आलेलो आहोत आणि कदाचित आता पुढे उतारही लागेल. तर पुढे आल्यानंतर एक रांजण लागला होता, ते पाणी टाकून दिलं आम्ही. त्या काकांसमोर पाणी नाही टाकलं. पुढे आल्यानंतर ते पाणी टाकलं, दुसरं रानातलं पाणी भरलं आणि निघलेलो आहोत पुढच्या प्रवासाकडे. आता वाजलेले आहे 3:30-4:15. अजून 6 किलोमीटर अंतर जायचं आहे. पण पुढचा रस्ता माहीत नाही कारण पाठीमागच्या वर्षीपासूनच हा रस्ता जो आहे तो निघलेला आहे. पहिले परिक्रमावासी काय करायचे की हापेश्वरून निघायचे, कडेपाणीला यायचे रिटर्न आणि मग कडेपाणीवरून बखतगडवरून आठा. तर आता हा रस्ता झालेला आहे. मागच्या वर्षीपासून इथे परिक्रमावासी येतात. तर चला निघू. आहे पुढे उतार दिसतोय. निघालेत परिक्रमावासी पुढे. आज दिवसभर डोंगर लागलेत. मात्राड पुढे दिसतंय. हा नर्मदे हर. इथे मथवाड गावाचा नंबरा लावलेला आहे आणि मथवाड गाव आम्हाला हापेश्वर पासून फक्त 20 ते 25 किलोमीटर अंतर होतं, पण पूर्ण दिवस लागला. त्याचं कारण असं आहे, तुम्ही बघत असाल सकाळपासून नुसते चढ आहेत. सरळ रस्ता असला की माणूस सप चालतो, पण असे चढ असले की चालायला थोडासा त्रास होतो, दम लागतो आणि माणूस अर्धा 1 किलोमीटर कंटिन्यू बसून जातं. मग बाबा म्हणते आता 4 वाजले, आता नॉनस्टॉप 1 तास थांबायचं नाही. समोर चढ आहे म्हणा बाबांना.
समोर चढ आहे म्हणा पुढचा. नर्मदा आजी बघा. हा जो पूर्ण घाट होता तर पुढे आल्यावर इथे पाटी लिहिलेली आहे घाट समाप्त. पण पुढे जर नजर टाकली तर घाट अजून सुरू झालेला आहे. चलो मथवाडा अजून आम्हाला 5 किलोमीटर वरती राहिलेला आहे. नर्मदे हर. इथल्या लहान लहान मुले आहेत. घर आदिवासी भाग आहे पूर्ण. नर्मदे हर. नर्मदे हर. वरचा रस्ता दिसतोय तो डोंगर चढायचा. हा थोडस पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर लागलेला आहे चढ. इकडे लवकरच हरभरा पेरलेला आहे. बघा चढ आलाय पुन्हा. चढ आला की मग लवकर ना आता 6:30-7 वाजता जाण्यासाठी. पुन्हा एकदा घाट समाप्त झालेला आहे. कदाचित परत वरचा डोंगर दिसतोय तो पण चढायचा असावा. नर्मदे हर. मथवाडा अजून आहे 4 किलोमीटर अंतरावरती. मागाशी 6 होतं, नंतर 5 आलं, आता 4 आलं. म्हणजे 2 किलोमीटर आम्ही चढून आलेलो आहोत. नर्मदे हर. बघा किती लहान लहान पोरं आहेत. नर्मदे नर्मदे हर. पुढचा अजून एक घाट आहे वाटतं पूर्ण डोंगर चढायचा. असं आज पश्चाताप पण होते उगाच या रस्त्याने आलो. कधी कधी वाटतं निसर्ग बघायला भेटला, पण आज खूपच जास्त त्रास झालाय. सकाळी निघल्यापासून मला असं वाटतं जाईपर्यंत घाटच दिसतोय. इथून वळण आहे आणि समोरून बघा तिथून पण रस्ता आहे. जाऊ दे जसं होईल तसं. मी मग अशी म्हणल्याप्रमाणे इथं लिहिलेलं आहे की आगे मोड आहे. तर हा समोरचा जो डोंगर आहे दिसायला जरी हा डोळ्यांना बारीक वाटत असेल तरी मात्र हा डोंगर आम्हाला पूर्णपणे चढायचा आहे. तेव्हा कुठे जाऊन ते मथवड गाव येणार आहे. खूप मोठा चढ दिसतोय. दिवसभर वैतागलोय आम्ही चढ चढून. असं आता दिवसभर चढत ना त्रास होतो. शेवटी शरीर आहे आमचं, पाय दुखतात, त्रास होतो आम्हाला. वयस्कर लोक आहेत आमच्या सोबत. चला आज काहीतरी आसन मैयाच्या मनात तिकडनं जायचं. आणि आता 4:30 वाजलेत. मला असं वाटतं जायला 7च वाजतील आम्हाला त्या मथोड गावात. कारण इतके मोटरसायकल बारीक मुंगीसारखे दिसायला लागल्यात वरती जाताना. हालच होतील बा आमचे. चढच आहे वरती बघ ना. ते बघ गाडी मोटरसायकल. मोटरसायकल बघ ना ती दिसली का. चढ आहे ना ग सगळं. ते बघ ते गाड्या तू म्हणली मागाशी पिकअप आलता तिथून. बाई मला कसं काय वाटत तिथंच नेमकं म्हणून. तेच जाऊ दे चला. मथवाडा अजून आमच्यापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. शेवटचा चढ असावा हा कदाचित. पूर्ण चढ आहे. सूर्यास्ताची वेळ झालेली आहे
आणि परिक्रमावासी आता दमलेत, सकाळपासून सगळे डोंगर चढून येत आहे, तरी अजून काय डोंगर संपत नाही, चढही संपत नाहीत. सर्वांचं कौतुक करावं तेवढं चांगलं, कारण वयस्कर असून पण 50+ 60+ सगळे परिक्रमावासी या उंच डोंगरातून आलेले आहेत. बघू अजून आता 1 किलोमीटर राहिलेलं आहे, जाऊया तिथपर्यंत. सकाळी आम्ही 6:30 पावणे 7ला निघलो, तर आता 5:45 वाजलेले आहे सायंकाळचे. आम्ही आलेलो आहोत या गावामध्ये, तर मथवडमध्ये आम्ही आलेलो आहोत. दाखवते तुम्हाला. इकडे आहे पिठाची गिरणी, मोठं गाव आहे मथड. इकडे आहे मोबाईलचं दुकान. आता इथं असं झालं, आश्रम नाही आहे, पण आम्हाला सांगितलं छात्रावास आहे, म्हणजे लहान मुलांची शाळा आहे. त्या शाळेमध्ये तुमची सगळी सोय होईल, राहण्याची, खाण्याची, आणि गरम पाणी असतं आंघोळीला सकाळी. तर मथवाडमध्ये आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते आहे छात्रावास, म्हणजे या ठिकाणी मुलं निवासी राहतात. तर परिक्रमावासियांना या ठिकाणी राहण्याची सोय असते. तर आम्ही थांबलेलो आहोत इथे. हे आहे छात्रावास, लाईट गेलेले आहे, आणि आतमध्ये त्या मुलांनी आम्हाला पाणी राहण्यासाठी जागा दिलेली आहे. त्यांचे बेड होते ते साईडला करून, कारण की बाहेर राहणार तर खूप थंडी वाजणार. आणि इकडे आहे टॉयलेट, बाथरूम. तर सकाळी गरम पाणी असतं. इथली मुलं खूप सुंदर आहेत, गोड आहेत खूप बोलायला. आल्या आल्या मला म्हणले, दीदी हम खेलेंगे क्या. मग थोडंसं त्यांच्यासोबत खेळले. लहान लहान मुलं आहेत, 5वी 6वीची. परिक्रमावासी बसलेले आहेत भोजन प्रसादी करण्यासाठी आतमध्ये, आणि इकडे मुलांचं हॉस्टेल आहे, तर त्यांनी आम्हाला जागा दिलेली राहण्यासाठी. भात आहे आणि इकडे वरण आणले. भोजन प्रसादीमध्ये आहे तिखट वरण आणि भात आणि मिरचीचं लोणचं. सर्वांची झालेली आहे भोजन प्रसादी, आणि इकडे आज खूप दमून आलेले आहे, त्याच्यामुळे पाय दाबण्याचा इकडे कार्यक्रम सुरू आहे. हे बघा, सेवा चालू आहे. आणि ही या आश्रमातली लहान लहान मुलं आहे. आश्रम पाठशाला आहे तिकडे, आणि या मुलांचं या ठिकाणी छात्रावास आहे, म्हणजे हॉस्टेल आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आमच्या सोबत असणारे पाटील बाबा यांनी या छात्रावास मध्ये राहणाऱ्या लहान मुलांसाठी पार्लेजीचे बिस्किट पुडे आणलेले आहेत, आणि ते मुलं लाईनला लागून घेत आहेत सगळे बिस्किट पुडा. नर्मदे हर. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आज सकाळी आम्ही निघालेलो होतो हापेश्वर या तीर्थक्षेत्रापासून. तर तुम्ही बघितलंच असेल दिवसभर किती कठीण मार्ग होता, काय असे मी मार्ग होते, चढ होते की मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले नाही. तर आम्ही आज आलेलो आहोत 22 ते 23 किलोमीटर अंतर चालून, आणि सकाळी निघल्यापासून ते इथे येईपर्यंत सगळे चढ होते, क्वचित उतार, 3 ते 4 उतार लागलेले असतील आम्हाला. तर असा हा आमचा प्रवास झालेला आहे. दुसरी सुरपानी झाडी म्हणूनच या साईडला होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.